नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलोटे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आजचा प्रश्न क्रमांक पहिला आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच तिसरा. तर बघा, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026मध्ये भारताचा या लिस्टमध्ये तिसरा क्रमांक आहे. ओके, तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिल्या स्थानावर आहे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका, दुसऱ्या स्थानावर आहे चायना, ओके, आणि तिसऱ्या स्थानावर आहे आपला भारत. ओके, तर लक्षात ठेवा, अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि चीनची राजधानी आहे बीजिंग आणि भारताची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. प्रोजेक्ट हनुमान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच आंध्र प्रदेश. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये प्रोजेक्ट हनुमान हा नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, प्रोजेक्ट हनुमान जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे. तर बघा, हा जो प्रकल्प आहे तो 3 मार्च 2026 रोजी सुरू करण्यात आला असून उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी याचा शुभारंभ केलेला आहे. आणि हनुमानचा पूर्ण अर्थ काय होतो तर बघूयात आपण. बघा, हनुमानचा पूर्ण अर्थ होतो हीलिंग अँड नर्चरिंग युनिट फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग ऑफ वाईल्ड लाईफ. ओके, असा याचा पूर्ण अर्थ होतो. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकल्पाचा उद्देश काय आहे तर बघा, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, तसेच जखमी वन्यजीवांचे बचाव करणे आणि उपचार तसेच निरीक्षण करणे असा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, मी हेल्थ हे मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर बघा, मी हेल्थ हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते नुकतेच केरळ या राज्य सरकारने सुरू केलेले आहे. ओके, तर बघा, केरळ या राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तर बघा, केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन आणि बघा, केरळ राज्याने मी हेल्थ हे ॲप्लिकेशन नुकतेच सुरू केलेले आहे. तर विद्यार्थ्यांकडून बघूयात आपण काय आहे मी हेल्थ हे ॲप्लिकेशन. तर बघा, मी हेल्थ हे जे ॲप आहे ते केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने सुरू केलेले आहे आणि हे मोबाईल ॲप नागरिकांना सरकारी रुग्णालयांची माहिती तसेच आरोग्यसेवा ऑनलाईन मिळवण्यासाठी सुरू केलेले आहे. तसेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट ऑनलाईन बुक सुविधा म्हणजेच ऑनलाईन बुक करण्याची सुविधा यात देखील आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. SBI जनरल इन्शुरन्स ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, SBIचे जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नुकतीच पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, पंकज त्रिपाठी हे आता नवीन SBI जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून नुकतीच RN रवी, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. बघा, RN रवी यांची पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. अमेरिकन खंडातील कोणता देश WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कुष्ठरोगमुक्त घोषित केलेला पहिला देश बनला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, म्हणजेच चिली. तर चिली हा देश अमेरिकन खंडामधील पहिला देश बनलेला आहे जो की WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कुष्ठरोगमुक्त त्या देशाला कुष्ठरोगमुक्त म्हणून घोषित केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे. चर्चेत असलेली अमुंडावा जमात प्रामुख्याने कोणत्या देशात आढळते? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच ब्राझील. तर ब्राझील या देशामध्ये अमुंडावा जमात ही आढळते. ओके,
तर लक्षात ठेवा. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. ओके, लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी जमात आहे ती ॲमेझॉन जंगलामध्ये राहते, म्हणजेच यांचं वास्तव्य जे आहे ते ॲमेझॉन या जंगलामध्ये आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाच्या क्लीन कुकिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच म्यानमार. तर म्यानमार या देशाला संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच क्लीन कुकिंग या प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. म्हणजेच म्यानमार या देशाच्या क्लीन कुकिंग या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो प्रकल्प आहे तो पारंपरिक लाकूड जाळून स्वयंपाक करण्याऐवजी स्वच्छ आणि कार्यक्षम चुली वितरित करण्यासाठी आहे. ओके, तर बघा, यामुळे घरगुती वायू प्रदूषण कमी होईल आणि जंगलतोडही कमी होणार आहे. बघा, हा जो प्रकल्प आहे तो युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजच्या कार्बन मार्केट यंत्रणेखाली मंजूर करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, शाश्वत रस्ता सुरक्षा वित्तपुरवठा प्रकल्प हा भारतामध्ये कोणत्या संस्थेने राबवला जात आहे? ओके, म्हणजेच कोणत्या संस्थेकडून राबवलं जात आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच UNRSF. ओके, तर बघा, ही जी संस्था आहे या संस्थेकडून शाश्वत रस्ता सुरक्षा वित्तपुरवठा हा जो प्रकल्प आहे तो भारतामध्ये राबवला जात आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो काय आहे ते. शाश्वत रस्ता सुरक्षा वित्तपुरवठा प्रकल्प म्हणजेच सस्टेनेबल रोड सेफ्टी फायनान्सिंग प्रोजेक्ट हा भारतामध्ये युनायटेड नेशन्स रोड सेफ्टी फंड म्हणजेच UNRSF या संस्थेद्वारे राबवला जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड नेशनची ही एक संस्था आहे. ओके, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, CISF स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, CISF याचा स्थापना जो दिवस आहे तो दरवर्षी आपण 10 मार्च रोजी साजरा करतो. ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर 10 मार्च रोजी आपण दरवर्षी CISF याचा स्थापना दिवस साजरा करतो. तर CISF म्हणजे काय? तर बघा, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISFचा स्थापना दिवस दरवर्षी आपण 10 मार्च रोजी साजरा करतो आणि CISFची स्थापना झाली होती 10 मार्च 1969 रोजी. ओके, तर बघा, हे दल भारतातील औद्योगिक प्रकल्प, विमानतळ, मेट्रो, बंदरे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करते. ओके, तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या दिवसाचे काही करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केले आहेत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.